नमस्कार मंडळी. तर पहिल्या भागात आपण अक्षदांचे हार बनवण्यासाठी ज्या अक्षदा आहेत त्यांना कलर कसं करायचं किंवा रंगीत अक्षदा कशा तयार करायच्या ते पाहिलं. आणि आता या व्हिडिओमध्ये आपण त्याच रंगीत अक्षतांपासून देवपूजेसाठी हार कसे बनवायचे ते बघणार आहोत. अगदी साधी, सोपी आणि पटकन तयार होणारी हार करण्याची ही पद्धत आहे. ज्यांना फुलांचे हार बनवता येत असतील त्यांच्यासाठी हा हार अजिबात अवघड नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे एक मोठी गोल वाटी घेतली आहे मी. तुमच्याकडे जर चौकोनी वाटी असेल तर तीही तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर दोरा घेताना सुती दोरा घ्यायचा आहे. आपण गोधडी शिवण्यासाठी किंवा मोठे हार बनवण्यासाठी जो दोरा वापरतो तोच इथे वापरायचा आहे. बारीक दोऱ्याचा अजिबात वापर करायचा नाही. तर वाटीला इथे मी 2 वेळा अशा प्रकारे गोल गुंडाळी करून घेतली आहे. 2 पदर करून घेतलेत. आणि त्यानंतर अगदी व्यवस्थित घट्टसर अशी ही गाठ मारून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, हे धागे आपल्याला अगदी टाईट करून बांधायचे आहेत. सैलसर अजिबात ठेवायचे नाही. तर इथे आता 2 गाठी मारून घेतल्या आहेत मी. अगदी घट्टसर असा हा दोरा बांधून घेतला आहे. त्यानंतर हा वरचा जो दोरा आहे तो आपल्याला घेताना तोही मोजून घ्यायचा आहे. तुम्हाला मोठा हार बनवायचा असेल तर अशा प्रकारे 3 वेळा गुंडाळून बघायचा आहे. तेवढा दोरा घ्यायचा आहे. किंवा मग छोटा बनवायचा असेल तर तुम्ही 2 वेळाही गुंडाळून माप घेऊ शकतात. आणि त्यानंतर आता हे जे 2 धागे आपण वाटीला बांधलेले आहेत ते एकत्र करून अशा प्रकारे धाग्यामध्ये छान गाठ मारून घ्यायची आहे. जेणेकरून त्यामध्ये जी अक्षता आपण टाकू ती अगदी व्यवस्थित अशी अटकेल. तर गाठ मारून झाल्यानंतर इथे आता रंगीत करून घेतलेली अक्षता घेतली आहे. त्यानंतर दोऱ्याचं टोक या 2 दोऱ्यांच्या वरतून टाकायचं आणि खालून अशा प्रकारे ओढत न्यायचं आहे. जेणेकरून अक्षदाला अगदी व्यवस्थित अशी गाठ बसेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारे गाठ करून झाल्यावर अगदी टाईट ओढून घ्यायची आहे. नाहीतर मग काय होतं, नंतर हे तांदूळ तुटायला सुरुवात होते. आणि एक तांदूळ तुटला की हळूहळू सगळेच तांदूळ निसटायला सुरुवात होते. त्यामुळे अगदी घट्टसर अशी ही गाठ मारून घ्यायची आहे. त्यानंतर परत आता दुसरी अक्षता दोन्ही दोऱ्यांच्या गॅपमध्ये ठेवायची. हा दोरा वरतून टाकायचा आणि खालच्या भागातून अशा प्रकारे ओढून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित अशी ही गाठ तयार होते. आणि अशा प्रकारेच आता तुम्ही 2 रंगाच्या अक्षता किंवा 3 रंगाच्या अक्षता वापरून छान असे देवांसाठी हार बनवू शकतात. बऱ्याचदा काय होतं, उन्हाळ्यात आपल्याकडे फुलं नसतात. पण केव्हाही फुलं असले की देवपूजा केल्यासारखं वाटतं. पण मग नाहीच भेटले तर काय करणार. तर या अक्षतांचा हार तुम्ही देवांना अर्पण करू शकतात. खूप सुंदर दिसतात. तर ट्राय करून बघा तुम्ही. आणि तुम्हाला जर फुलांचे गजरे किंवा हार बनवता येत असतील ना तर हे हार बनवायचं अजिबात अवघड नाही. तर इथे आता तुम्ही बघू शकतात अगदी व्यवस्थित असे अक्षता टाकून गाठी मारत नेलेले आहेत मी. तर तुम्ही बघू शकतात अगदी सुंदर असा हार दिसतोय. लाल अक्षता आणि सफेद दोरा कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतंय. त्यानंतर इथे मी मध्ये 4 ते 5 पिवळ्या अक्षतांचा वापर केला आहे. लाल आणि पिवळा कलर खूप छान दिसतो. याऐवजी तुम्ही पांढरा आणि हिरवा कलरही वापरू शकतात किंवा लाल आणि पांढरा कलरही वापरू शकतात. खूप छान दिसतं. तर तुम्हाला जेवढा मोठा हार बनवायचा असेल तेवढ्या अक्षता टाकून तुम्ही हा हार बनवू शकतात. खूप सुंदर दिसतो हा हार. एकदा ट्राय करा. अगदी साधी सोपी अशी पद्धत आहे. खूप काही जास्त वेळ लागतो असं काही नाही. तर अशा प्रकारेच आता पिवळे अक्षता टाकून झाल्यानंतर परत मी लाल अक्षता टाकणार आहे. जेणेकरून पिवळ्या अक्षता या मध्यभागी येतील. तर इथे मस्त असा छोटासा हार तयार झाला आहे. आणि बघू शकतात काही तांदूळ तुटलेले आहेत. ते आत्ताच तुटलेले काढून घ्यायचे आहेत. नाहीतर मग हळूहळू निसटू लागतात ते हारमधून. तर इथे आता अगदी छोटासा असा हार तयार झाला आहे. सगळ्यात शेवटी अगदी व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची आहे. तर इथे गाठही मारली आणि त्यानंतर एक्स्ट्राचा जो दोरा आहे तो कापून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्ही हवं तर हा धागा तसाच ठेवला तरी चालेल. पण कापून घेतला की कसं हार एकदम व्यवस्थित सुटसुटीत वाटतो. तर धागा कापून घेतला आहे. आणि आता वाटीतून हे जे धागे आपण गोल गुंडाळून घेतलेले होते ते काढून घ्यायचे आहेत.
तर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा हा अक्षतांचा हार तयार झाला आहे. तुम्ही तुम्हाला हव्या त्या रंगात हार बनवू शकतात अक्षतांना रंग करून. तर दुसरी बाजूही किती सुंदर दिसते. आणि आता त्यानंतर अशा प्रकारे फोल्ड करून आपण हव्या त्या आकारात या हाराला आकार देऊ शकतो. तर मस्त छोट्याशा अशा गणपती बाप्पाच्या मूर्तीसाठी हा हार मी बनवलेला आहे. तुम्ही बघू शकतात अगदी 15 ते 20 मिनिटात तयार झाला आहे. खूप जास्त वेळ लागतो असं काही नाही. एक्स्ट्राचे धागे तुम्ही काढून घेऊ शकतात अगदी व्यवस्थित अशी गाठ मारून अंदाज घेऊन. तर छान असा हा हार तयार झाला आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुमच्या देवाऱ्यात जेवढे देव असतील तेवढे तुम्ही हार बनवून घेऊ शकतात. खूप काही वेळ लागतो असं काही नाही आणि अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप सुंदर दिसतात. एकाच रंगाचे हार बनवले तरी चालेल किंवा 2 किंवा 3 रंग मिक्स करून बनवले तरीही चालेल. खूप सुंदर दिसतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अक्षतांचे हे हार तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा आणि एकदा ट्राय करून बघा. चला तर मग भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह.